आधुनिक यंत्रणा आहे. त्याने तुला तुमचे फोटो घेत आहे. माझ्या लेखामध्ये त्यांचं काय म्हणणं रावसाहेब कर्जे वगैरे की शूद्र वैदिक काळात शूद्र नव्हते. तर मी वेदामधले पुरावे दिले. अच्छा. हा. या लेखात आणि त्याच्यामध्ये वेदाच्या एका ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की शूद्राची पटेल त्यावेळेला हत्या करा. हे वचन दिली. म्हणजे त्यावेळेच्या शूद्रांनी काय काय हाल सहन केले असतील. तर एक दिवस ही व्यवस्था टिकवणं म्हणजे महाभाव. तुम्ही आता जे म्हटले की बाबासाहेब पार्लमेंटरीकडे गेलेत आणि क्रांतीशिवाय जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. कशा क्रांतीने मग? म्हणून म्हणतो सुसंगती हा गाढवाचा. मग तुमच्याशी आम्ही संगती करतो आहोत. ज्या वेळेला घटना घडायचा प्रसंग येईल तो धाडणार आम्ही पहिला असं तेच म्हटलंय. हो ना. मग हो ना. मग माझ्यासारख्या आता धडा ती पार्लमेंटरी मार्गाने करते. पार्लमेंटरी मार्गाने कधी येईल होणार नाही. तिला तुम्ही आम्हाला तो स्वतः द्याल. एक घ्या आम्ही सहन करायला तयार न घ्या. तुमच्या बाबाचं काय झालं आम्ही सहन करू. नाही ना कॉम्रेड, जवळपास बरेच लोक तर विरोधात पण आहे तिच्या संविधानाच्या. कोण समर्थनात एवढं. आम्ही आता एक विषय लावला होता, बेलगाम होती न्यायपालिका को लगाम कोण लगाएगा. आता बेलगाम म्हणजे काय? न्यायपालिकाच बेलगाम आहे. भारतीय संविधानाची जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये संसदेत आमचं म्हणणं असं आहे की 84% फक्त एका जातीचे लोक ब्राह्मण कम्युनिटीचे घुसलेले असतात. तर हे आक्षेप आहेतच ना. अरे हे जे मराठा त्यांच्या हातामध्ये खरी सत्ता आहे. हो ना. मग पार्लमेंटरीमध्ये तर त्यांच्या हातातून सत्ता घेऊन गरीब तुबड्यांच्या हातात सत्ता येऊ शकते ना. आता संबोधनाच्या माध्यमातून. कॉम्रेड काय म्हणतात, कॉम्रेडांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक ठिकाणी शोषण करणारे जे मिराजदार वर्ग आहेत त्यांच्या हातात खरी सत्ता आहे. ही सत्ता अशीच ढोबळ मानाने उभे राहते. पहिले ते समजून घ्या कॉम्रेड काय म्हणतात. पण आमचं म्हणणं असं आहे सुरुवातीला सांगितलं त्यावेळेस तो होता कधी माहिती सीमेची मर्यादा 20 एकरावरून 10 एकरावर आली. म्हणजे आता काय होणार आहे, वरकड जमीन दुप्पट झाली आणि एससी एसटी आणखी निम्न ओबीसीच्या लोकांना पुरीच्या दुप्पट जमीन वाटायला तुमच्या हातात येणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या पत्रावर. आणि शरद पवार जो होता जाती व्यवस्थेचा शास्त्र तो विरोध करतो. आणि आता देशभर होणार. तर शेख अब्दुल्ला आणखी नेहरू यांच्यामध्ये जो करार झाला, शेख अब्दुल्ला काश्मीरवाले त्यावेळेला मुख्यमंत्री होते. अच्छा. आणि तिथे 4.5 लाख एकर जमीन वरकड होती. हे मित्र होते शेख अब्दुल्ला आणि पंडित नेहरू. त्याला मुसलमानांची कुठे मिळवायची होती नेहरूला. शेख अब्दुल्लाने सांगितलं माझे लोक एकदम गरीब आहेत, एकदम पीडित आहेत, एकदम शोषित आहेत, ते तुमचं नुकसान भरपाई देऊ शकणार नाही. त्यांना बिगर नुकसान भरपाईची जमीन वाटा. तर त्यावेळेला 2 लाख एकर जमीन पंडित नेहरूच्या संमतीने बिगर नुकसान भरपाईने मुसलमान कुळांना वाटण्यात आली. आता त्या शेख अब्दुल्लाचा अवतार पश्चिम बंगालमध्ये आहे अब्दुल कादर मौला.
त्याला आम्ही लावले मोर्चे. आणि ही बातमी आपले इंजिनियर घोगरे यांनी मला तुम्ही येण्याच्या पूर्वी सांगितलं असा केंद्र सरकारचा आदेश. 10 एकर जी आहे ती बागायत आहे. कोरड 50 एकराच्या 60 एकराच्या दरम्यान आहे. आणि नवा हुकूम काय म्हणतो, बागायत असो कोरड असो 10 एकरच काढून येते वाटा. तिथं क्रांती थांबवण्याचं आता कुरुक्षेत्र सुरू झाले होणार. तर म्हणून रवी मोरे हे राज्याचे पदाधिकारी माणसं यांनी कशा बरोबर पार्लमेंटरी मार्गाने जाण्यासाठी बरोबर तर जी 40% जमीन होती ती 60% होणार आहे. म्हणजे ती या देशातल्या SC ST आणि निम्न ओबीसीना वाटली जाऊ शकेल इतकी आहे. आणि ती मुद्द्याची जमीन आहे कारण ती शास्त्राची सिलिंगचा कायदा उठवण्याच्या पाठीमागे 60 साली झाला बरं स्त्रीचा कायदा 60 पडलाय पण पुढच्या वर्षी इलेक्शन आहे. त्यांना फक्त पत्ता उडवायची, त्यांना काही अंमलात आणायचं नाही. पण आपल्याला त्यांनी त्यांचे तोंडून आले ना बस ते ठरवून त्यांना भेटलं. सुरुवात होता सिलिंगचा कायदा काढून घ्यायचा मध्यंतरी ते बिल पण आलं होतं त्यांचं सिलिंगचा कायदा रद्द करायचा. आता हा सेंट्रल गव्हर्नमेंटला विरोध करतोय शरद पवार. बारामतीच आहे बारामती. तर ते आता बामसेफमध्ये आणि इतर जनी संघटनांमध्ये